सुप्रीम कोर्टामधली आणखी एक महत्त्वाची अपडेट। एकीकडे सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असतानाच दुसरीकडे पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह परत मिळवण्यासाठी ठाकरेंचा खटाटोप सुरू आहे। आयोगाविरोधातल्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे, शिवसेना या नावाच्या आणि पक्षाच्या बाबतीत त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी सुरू आहे। त्यामुळे ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये स्वतंत्र सुनावणी सुरू झाली आहे, तर सत्ता संघर्षाच्या बाबतीतली सुनावणी आज सकाळपासून सुरू झाली आहे। आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी प्रशांत कदम यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, कविता, अगदी थोड्या वेळापूर्वी म्हणजे 3:30 वाजता घटनापीठासमोर जी सत्ता संघर्षाची सुनावणी होती तिचं कामकाज संपलं आणि आता निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने जी याचिका दाखल केली आहे त्याची सुनावणी सुरू झालेली आहे। आणि खरं तर ही सुनावणी आता या क्षणाला तरी राजकीयदृष्ट्या जास्त महत्त्वाची आहे, कारण घटनापीठाच्या एकूण कामकाजामध्ये जेव्हा युक्तिवाद पूर्ण होतील त्याच्यानंतर निकाल अपेक्षित आहे। मात्र आज जी आता निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातली याचिका आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कळेल की या संपूर्ण निकालाबद्दल निवडणूक आयोगाच्या सुप्रीम कोर्टाचं नेमकं मत काय आहे। ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी शिंदे गटाच्या वतीनं सुरुवातीला युक्तिवाद केला। त्यांचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये ही याचिका मेंटेनेबल आहे की नाही याचा विचार करायला हवा, कारण याच सगळ्या संदर्भात म्हणजे निवडणूक आयोगानं घटनापीठाचं काम सुरू असताना निर्णय घ्यावा की नाही याच्या संदर्भात याच घटनापीठानं सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण 1 दिवस युक्तिवाद ऐकलेले होते आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाला ग्रीन सिग्नल जो आहे तो दिलेला होता। त्याच्यानंतर म्हणजे एक ज्युडिशियल हायरार्की आहे, एक म्हणजे पहिल्यांदा जर त्यांना दाद मागायची तर त्यांनी हायकोर्टामध्ये जायला पाहिजे, ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही आणि ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये आलेले आहेत। आणि त्यामुळं ही त्यांची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये मेंटेनेबल आहे की नाही, वैध आहे की नाही याच्या संदर्भात सुद्धा पहिल्यांदा विचार व्हायला हवा। सोबतच त्यांचं म्हणणं हे आहे की कुठल्याही पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निर्णय जो आहे किंवा तो निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीनं अवैध ठरवू शकत नाही, कारण निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट दोघीही घटनात्मकदृष्ट्या स्वतंत्र संस्था आहेत। आतापर्यंतच्या कुठल्या निकालामध्ये असा अर्थ काढला गेलेला नाहीये, हे नीरज किशन कौल यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे। अर्थात लगेचच त्याच्यावरती ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये निवडणूक आयोगाच्या युक्तिवादाचा जो आधार आहे तो हा आहे की ऑर्गनायझेशनल विंग म्हणजे संघटनात्मक पक्ष जो आहे त्याची कुठलीही चाचणी किंवा बहुमतच आम्ही त्याचं ठरवू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही केवळ लेजिस्लेटिव्ह विंगच्या आधारावरती हा निर्णय जो आहे तो देत आहोत। तर त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीनं ऑर्गनायझेशनल विंगच्या एका समाधानकारक निकालापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही आणि त्यामुळे ऑर्गनायझेशनल विंगची स्ट्रेंथच आम्ही बाजूला ठेवतोय हे त्यांनी म्हणणं हे खूप गंभीर आहे आमच्यासाठी, असं कपिल सिब्बल हे कोर्टाला सांगू पाहतायत। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे शिंदे गटाकडून नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद सुरू आहे। शिंदे गटाच्या युक्तिवादातला पहिला आणि प्रमुख महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जर या संदर्भात याचिका करायची होती, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात याचिका करायची होती, तर ती थेट सुप्रीम कोर्टामध्ये का हायकोर्टामध्ये दाद मागता आली असती। प्रशांत, महत्त्वाचा मुद्दा याच्यातनं हाही अधोरेखित होतो की जर हायकोर्टामध्ये दाद मागायची असेल तर ठाकरे गटासाठी पर्याय काय, मुंबई हायकोर्ट की दिल्ली हायकोर्ट? अर्थात दिल्ली हायकोर्टामध्ये, कारण निवडणूक आयोगाचं जे कार्यक्षेत्र आहे ते दिल्लीमध्ये असल्यामुळं इथल्या हायकोर्टामध्ये पहिल्यांदा दाद मागितली जाईल। पण अर्थात आपल्याला बघावं लागेल की त्याच्यामध्ये 2-3 शक्यता आहेत। आज काय होऊ शकतं तर एक तर म्हणजे निवडणूक आयोग त्यांना पहिल्यांदा हायकोर्टामध्ये जायला सांगेल। दुसरी शक्यता आहे की ठाकरे गटाची मागणी आहे निवडणूक आयोगाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत स्थगिती मिळावी, कदाचित ते पण होऊ शकेल। किंवा एक तिसरी शक्यता आहे की ठाकरे गटाची मागणीच पूर्णपणे फेटाळली जाईल आणि त्यांना सांगितलं जाईल की निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो बरोबर आहे, आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही। आणि त्यामुळे या 3 शक्यता आहेत, नेमकं त्याच्यामध्ये काय होतंय ते। सोबतच आता कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की केवळ विधानसभेमध्ये हे लोक 40 आहेत म्हणून त्यांना सिम्बॉल देणं हे पूर्णपणे चूक आहे। मग तशा पद्धतीनं बघितलं गेलं तर राज्यसभेमध्ये आमची पूर्ण मेजॉरिटी आहे, 3 पैकी 3 लोक आम्ही राज्यसभेमध्ये आहोत, विधान परिषदेमध्ये आम्ही आहोत आणि त्यामुळं या सगळ्या प्रश्नांची नीट सखोल चाचणी किंवा त्याचं परीक्षण न करता निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळं हा निर्णय चुकीचा असल्याचं कपिल सिब्बल या ठिकाणी सांगू पाहतायत। बरोबर आहे, कपिल सिब्बल हे सध्या सुनावणीमध्ये युक्तिवाद करतात। राज्यसभेमध्ये बहुमत आमच्याकडे, पण फक्त आमदारांच्या संख्येवरून निर्णय घेतला गेला।
40 आमदारांच्या भरवशावरच शिंदे गटाला पक्षचिन्ह दिलं गेलं, असा कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद सुरू आहे। संघटनात्मक संख्येचे दाखले पुरेसे नाहीत हे जे केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलंय त्यावर कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीनं आक्षेप घेतलाय। केंद्रीय निवडणूक आयोगानं शुक्रवारी आपला निकाल जाहीर करताना शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह शिंदे गटाला देत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर लगेचच ठाकरे गटानं या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली। सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं तातडीची सुनावणी या प्रकरणावर घ्यायला नकार दिला होता आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण आज सुनावणीसाठी ठेवलं होतं। मात्र सुप्रीम कोर्टामध्ये याच प्रकरणाशी निगडीत महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची एक सुनावणी सुरू आहे। मात्र हे प्रकरण त्या प्रकरणाशी न जोडता सुप्रीम कोर्टानं दोनही प्रकरणांवर स्वतंत्रपणे सुनावण्या सुरू ठेवल्यात। त्यामुळे आज सकाळपासून सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी झाली ती होती सत्ता संघर्षासंदर्भातली आणि आता 3:30 वाजल्यानंतर जी सुनावणी सुरू झाली ती केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला होता त्याच्या विरोधातली ही सुनावणी सुरू झाली। या सुनावणीमध्ये सुद्धा 5 जजेसच्या बेंचमधल्या जजेसचा समावेश आहे, सरन्यायाधीशांचा समावेश आहे। 3 जजेसचं खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करते। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या या दुसऱ्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाला काही दिलासा मिळतोय का, त्यांची याचिका सुप्रीम कोर्ट मान्य करून घेतंय का, त्यांना हायकोर्टामध्ये जाण्याचा सल्ला देते का, किंवा केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावर स्थगिती देते का, यापैकी नेमका कोणता निर्णय सुप्रीम कोर्ट घेतंय याकडे लक्ष आहे। ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करतायत, तर शिंदे गटाच्या वतीनं नीरज किशन कौल हे सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत। मूळ प्रश्न आहे तो विधिमंडळ पक्षालाच मुख्य पक्ष हे आयोगानं समजलं असा सिब्बल यांचा दावा सुप्रीम कोर्टामध्ये आहे आपल्या युक्तिवादामध्ये। तर विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा एक भाग असल्याचा कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातले पुढचे मुद्दे समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, नीरज किशन कौल जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांचं म्हणणं हे आहे की हे जे म्हणतायत की केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीतलं बहुमत विचारात घेतलं तर मुळामध्ये त्यांनी मग त्याला एक वेगळा आधार दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग जेव्हा पक्षाचं म्हणजे राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष हे स्टेटस ठरवत असतो तेव्हा ते काय बघतात तर ते निवडून आलेल्या लोकांची मतच विचारात घेतात आणि त्या अर्थानं इथं सुद्धा तेच केलं गेलेलं आहे। हे त्यांचं म्हणणं आहे की जे लोक निवडून आलेले आहेत त्यांची स्ट्रेंथ नेमकी किती आहे, त्यांच्या मतांची आकडेवारी नेमकी किती होते, या आधारावरती जर निवडणूक आयोगानं निकाल दिलेला असेल तर त्याच्यामध्ये एवढं आक्षेप घेण्यासारखं काय आहे, हा नीरज किशन कौल जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांचा युक्तिवाद आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही म्हणजे हे मान्य करतोय की पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी हे वेगळे आहेत पण सोबतच ते कनेक्टेड सुद्धा आहेत आणि ते एकमेकांचा भाग आहेत, इंटरनल पार्ट ऑफ इच अदर आहेत, हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजेत। आणि त्यामुळं जो ठाकरे गटाचा दावा आहे की केवळ लेजिस्लेटिव्ह विंग म्हणजे केवळ आमदारांची संख्या लक्षात घेऊन तुम्ही पक्ष कोणाचा आहे हे ठरवताय, राजकीय पक्ष हा एक वेगळा असतो असं जे ठाकरे गटाचं म्हणणं आहे तर त्याच्यावरती शिंदे गटाच्या वतीनं नीरज किशन कौल यांचं म्हणणं आहे की जरी या दोन गोष्टी वेगळ्या असल्या तरी एकमेकांना कनेक्टेड आहेत आणि जर निवडणूक आयोग असे म्हणजे राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षाचे दर्जे ठरवताना जर या मतांना प्राधान्य देतं तर मग या निर्णयामध्ये दिलं म्हणून काय झालं। बरोबर, हा दावा आहे नीरज किशन कौल यांचा शिंदे गटाच्या वतीनं। प्रशांत, जर आपण केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकालाकडे बघितलं तर ठाकरे गटाच्या वतीनं 2 मुद्दे महत्त्वाचे ठरतात। एक म्हणजे पक्षाचं असलेलं संघटनात्मक बळ आणि विधिमंडळ पक्षाचं बळ यापैकी नेमकी कशाला महत्त्व द्यायचं, ज्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाचं विधिमंडळ पक्षाचं जे बळ आहे त्याला महत्त्व दिलेलं आहे, हा एक मुद्दा असेल। आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे पक्षाची घटना ही योग्य नसल्याचा एक निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या निकालामध्ये दिलाय। या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाकरे गटाकडनं जोर दिला जाऊ शकतो? कविता, आता घटनेचा जो उल्लेख झाला त्याच्यामध्ये नीरज किशन कौल शिंदे गटाचे वकील हे सांगतायत की कशा पद्धतीनं शिवसेनेच्या घटनेमध्ये अंतर्विरोधाला बिलकुल स्थान नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की ही घटना जी आहे त्याच्यामध्ये पक्षप्रमुखांना म्हणजे अगदी सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळं तेच नेते निवडू शकतात, तेच लोकांना अपात्र ठरवू शकतात आणि ही गोष्ट जी आहे ती कधीही निवडणूक आयोगाला कळवली गेलेली नव्हती की पक्षप्रमुखांना अशा पद्धतीचे अमर्यादित अधिकार आहेत। सोबतच त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत
एखाद्या आमदाराचं किंवा खासदाराचं डिस्क्वालिफिकेशन हे पेंडिंग असेल तरी सुद्धा तो मत जे आहे ते आपलं नोंदवू शकतो, सभागृहामध्ये सहभागी होऊ शकतो आणि त्यामुळं जरी या सगळ्या गोष्टी प्रलंबित असल्या निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये तरी सुद्धा निवडणूक आयोग दरम्यानच्या काळामध्ये जर आपला निर्णय देत असेल संख्याबळाच्या आधारे तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं कारण नाहीये हे त्यांचं म्हणणं आहे. बरोबर, म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या बेसिसवर हा निर्णय दिलेला आहे त्या बेसिसवर आक्षेप घेतला जातोय कपिल सिब्बल यांच्याकडून. तर आयोगानं निर्णय देताना सगळ्या बाबींचा यथासांग विचार केला असं नीरज किशन कौल म्हणजे शिंदे गटाचं म्हणणं आहे. आयोगानं पक्षाच्या संरचनेचा म्हणजे पक्षाच्या स्ट्रक्चरचा विचार केला असल्याचं सुद्धा शिंदे गटाचा दावा आहे. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा प्रमुख घटक असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यामधलं अंतर नेमकं काय, यांच्यातल्या सीमारेषा काय, यांची कार्यक्षेत्र काय, या दोघांचा असलेला एकमेकांशी संबंध काय आणि कोणत्या बाबतीत कुणाचे अधिकार महत्त्वाचे ठरतात हा मुद्दा इथे कळीचा ठरलाय. हा फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या सुनावणीबाबतच नाही तर या अगोदर सकाळपासून सुरू असलेल्या सुप्रीम कोर्टाच्या सत्ता संघर्षा संदर्भातल्या सुनावणीमध्ये सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा ठरलाय. त्यामुळे या मुद्द्यावर दोनही केसमध्ये नेमका काय निकाल येतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण पक्षाचा एक संघटनात्मक भाग असतो आणि एक विधिमंडळ पक्ष म्हणून भाग असतो. या दोघांच्याही अधिकारांबाबत अनेक प्रश्नचिन्ह आज सकाळपासूनच कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेत आणि पक्षप्रमुखांना अमर्यादित अधिकार आहेत हे आयोगाला माहीतच नाही असं नीरज किशन कौल यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आयोगानं आमदारांची संख्या, आमदारांना मिळालेली मतं या सगळ्या बाबींचा विचार केला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शिवसेनेच्या घटनेमध्ये कुणालाही बोलण्याची मुभा नाही असं कौल यांचं म्हणणं आहे. शिवसेनेच्या घटनेचा वारंवार उल्लेख का होतोय, कारण शिवसेनेच्या घटनेमध्ये 2018 साली केलेले बदल हे योग्य नाहीत असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या निकालामध्ये नमूद केलेलं आहे. आणि एकूण पक्षाची संरचना समजून घ्यायची असेल तर त्याचा मुख्य आधार असतो त्या पक्षाची घटना आणि या कोणत्याही राजकीय पक्षाची घटना ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंद केलेली असते. त्यामुळे या घटनेच्या आधारावर या पक्षाचं एकूण कामकाज कसं चालेल हे ठरलेलं असतं आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाची घटना हाही एक प्रमुख आधार मानलेला असल्यामुळे पक्षाची घटना ही युक्तिवादामध्ये वारंवार येते. मग तो शिंदे गटाचा युक्तिवाद असू देत अथवा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जाणारा ठाकरे गटाचा युक्तिवाद असू देत, पक्षाची जी घटना आहे त्यामध्ये कुणालाही बोलण्याची मुभा नाहीये आणि पक्षप्रमुखांना अमर्यादित अधिकार आहेत हे केंद्रीय निवडणूक आयोगाला माहीत नव्हतं असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीनं नीरज किशन कौल करतात. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, कविता, शिंदे गटाच्या वतीनं आणखीन एक वकील मनिंदर सिंह हे आता कोर्टाला सांगतायत की मुळामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये घटनापीठानं याच सगळ्या संदर्भात युक्तिवाद ऐकलेले होते आणि त्याच्यानंतर निर्णय दिलेला होता. तो निर्णय देताना सिम्बॉल ऑर्डर जे आहे, इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर, त्याचं जे क्लॉज 15 आहे याचाच विचार तेव्हा घटनापीठानं केलेला होता आणि त्या अनुषंगानं त्यांनी इलेक्शन कमिशनला गो अहेड किंवा तुम्ही तुमची कार्यवाही चालू ठेवा, तुम्ही तुमचा निर्णय सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू असताना सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीची मुभा जी आहे ती दिलेली होती. आणि त्यामुळं जर एकदा या संदर्भातले आर्ग्युमेंट झालेले आहेत, घटनापीठानं जर हे डिसाईड केलेलं आहे तर मग आता आपण पुन्हा कशाला नव्यानं आर्ग्युमेंट करतो आहोत हा त्यांचा मुद्दा आहे. आणि राजकीय पक्ष जे आहे त्याची व्याख्या बाकी कुठेही नाहीये तर ती केवळ आणि केवळ सिम्बॉल ऑर्डरमध्येच आहे. ज्या सिम्बॉल ऑर्डरच्या आधारे घटनापीठानं आपला निर्णय जो आहे तो दिलेला होता, निवडणूक आयोगाला आपला निर्णय घ्यायला मुभा आहे हे सांगितलेलं होतं आणि त्या अर्थानं त्या सप्टेंबर महिन्यातल्या निकालाची आठवण जी आहे ते मनिंदर सिंह शिंदे गटाचे दुसरे वकील कोर्टाला करून देत आहेत. बरोबर, म्हणजे शिंदे गटाच्या वतीनं सुद्धा सध्या युक्तिवाद सुरू आहे, ठाकरे गटाच्या वतीनं सुद्धा युक्तिवाद सुरू आहे. युक्तिवादाचा प्रमुख पाया काय आहे तर पक्षाची संरचना, पक्षाची घटना आणि याशिवाय पक्षाचं संघटनात्मक रूप नेमकं काय आहे आणि पक्षाची विधिमंडळाची संख्याबळ नेमकं काय आहे. त्यामुळे संघटनात्मक पक्ष आणि विधिमंडळातला पक्ष या दोनचा संबंध नेमका काय आहे, एकमेकांचे अधिकार काय आहेत, याच संदर्भात सध्या महत्त्वाची युक्तिवाद दोनही गटांकडनं केला जातोय. आणि पुन्हा एकदा अपात्रतेच्या निर्णयाचा मुद्दा आलेला आहे. अपडेटसाठी प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत,
कविता, आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी घडामोड म्हणायला हवी की सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की ठाकरे गटाची ही जी याचिका आहे ती आम्ही ऐकतो आहोत आणि या संदर्भात आम्ही नोटीस पाठवणार आहोत. म्हणजे एक स्पष्ट झालेलं आहे की ही याचिका जी आहे ती हायकोर्टामध्ये पाठवली जाणार नाहीये, तर ती सुप्रीम कोर्टच ऐकणार आहे आणि त्या अर्थानं दोनही पक्षांना नोटिसा सुद्धा पाठवल्या जाणार आहेत. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल की सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातली ही याचिका इथेच म्हणजे सुप्रीम कोर्टातच ऐकायला तयार झालेला आहे. सोबतच कपिल सिब्बल यांनी हे आर्ग्युमेंट केलं की एका पाठोपाठ एक निवडणूक आयोगाच्या निकालानंतर गोष्टी घडतायत, आमची ऑफिसेस ताब्यात घेतली जात आहेत आणि त्यामुळं या संपूर्ण निकालाला स्थगिती देण्यात यावी. तर त्याच्यावरती एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.